नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बालाजी अंगण सोसायटी पनवेल या ठिकाणी आलेले आहोत. वैशाली मनोज मयेकर या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया मयेकर कुटुंबाला. घ्या उखाणा घ्या. सगळ्या सजल्या जमल्या बालाच्या अंगणात बांदेकर भाऊजी आले माझ्या अंगणात. काय सांगता. हो हो, द्या ओळख करून सगळे. बांदेकर भाऊजी आले माझ्या अच्छा, अंगणात. अजून आहे. बरं बरं, आले आले अंगणात आले. आता पुढे. त्यांना पाहून हर्ष झाला माझ्या मनाला. त्यांना पाहून हर्ष झाला माझ्या मनात. मनोजचे नाव घेते पैठणी द्या एका क्षणात. अरे वा. पैठणीपर्यंत पोचायला किती वेळ लागलाय बघा. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. मनोज मयेकर, नमस्कार. डॉक्टर मनोज मयेकर. ही माझी मुलगी प्राप्ती मयेकर. हा माझा मोठा मुलगा हो, हो. यश मयेकर. हे वडील नमस्कार. मिस्टरांचे. हो, हो. हं. आणि हे माझे दीर नमस्कार. प्रसाद मयेकर. ही माझी भाची नमस्कार. प्रांजल. हो. हे माझे जिजाजी निनाद बोरकर. ती माझी वहिनी बरं. रीमा कनगुटकर. ही माझी नणन हो. आरती बोरकर. आणि ही माझी खास मैत्रीण नमस्कार. मुग्धा. ती माझी भाची श्रद्धा. नमस्कार. ती रसिका माझी भाची. नमस्कार. ती स्वाती माझी मैत्रीण बालपणाची. आणि सोहम माझा एक भाचा. हा राजेश कनगुटकर माझा मोठा भाऊ. आणि हा माझा भाचा क्षितिज. बरं. आणि सगळी बिल्डिंगमध्ये माझी. हो, नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. कुठली बालपण तुमचं? बालपण माझं एक ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये गेलं. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण तसं चिरनेमध्ये गाव आहे एक, तिथे गेलं. नंतर शाळा सुरुवातीला 5वी ते 7वी तळेगाव दाभाडे हॉस्टेलला होतो. नंतर मग 7वी ते 10वी इकडे पनवेलमध्येच के स्कूल. बरं, मला सांगा तुमची ओळख कुठे झाली? ह्यांच्या बहिणीच्या लग्नामध्ये झाली. तुम्ही तिथे कशाला गेला होता? आमंत्रण होतं आमचं. ॲक्च्युली हे आमंत्रण घेऊन माझ्या घरी आलेले. कारण आमच्या भंडारी समाज पनवेलमध्ये आहे आणि मी पण पनवेलमधलीच आहे. तर त्यामुळे ते भंडारी समाज काय करतं की जेव्हा एखाद्या सिलेक्टेड लोकांचं जेव्हा लग्न असतं तेव्हा ते कमिटी मेंबर्स आणि हे यांना इन्व्हिटेशन जातं. तर ते इन्व्हिटेशन आमचे दोघांचे कॉमन रिलेटिव्ज आहेत. त्यांच्या थ्रू हे माझ्या घरी आलेले इन्व्हिटेशन घेऊन. तिथे मिस्टर हे मनोज मयेकर. तर मिस्टर आले होते का मनोज मयेकर आले? तेव्हा मनोज मयेकर आलेले. तेव्हा मनोज मयेकर आलेले. मला कसं प्रश्न पडला ना लगेच, मिस्टर आलेले मनोज मयेकर आलेले, म्हणजे मला आणि तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष बघितलं. बरं केलं. थांबा, आवाज ट्रेनचा धडधड वाढली आहे का इकडे वाढली आता? नाही, ट्रेनची ना? नाही नाही, तेव्हा ते निमंत्रण आलं तेव्हा मनात धडधड झाली ना. तो बघा आवाज येतोय. हा, मग तेव्हा धडधड झाली. कारण मला ह्यांचं बॅकग्राऊंड माहिती होता त्यावेळेला. कसं काय हो? काहीतरी लपवत आहे वहिनी. सांगा ना, कसं कसं माहिती होतं? हे अरेंज केलं हे कळलं मला, पण कसं अरेंज केलंय? काय चेहरा गोड झाला. काय झालं हो नेमकं? कशी ओळख झाली तुमची? आमचे भंडारी समाजाचे प्रोग्राम असतात ना, त्याच्यामुळे मी जायचो, ते एकामेकाला बघायचो, मी ते बघायचो. तुम्ही बघायचं काय म्हटलं? थेट काय आहे, डॉक्टर आहेत. जोपर्यंत काय झालंय हे कळत नाही ना, त्याची औषध देऊ शकत नाहीत ते, बरोबर की नाही? त्याने कसं थेट सांगितलं की नाही, इलाज केला. हा, मग म्हणजे बघत होता तुम्ही ना वेगवेगळ्या कार्यक्रमांना? लांबून भेटायचं, लांबून बघत होता. आणि मग हळूहळू अट्रॅक्शन वाढत गेलं. खरं आहे ना, मी तेच म्हणतोय. आणि मग घरी कसं जायचं? तर पत्रिका ही निमित्त कारण मिळालं. काय हो, खरं काय? असंच आहे. आणि मग नंतर
कारण जेव्हा जेव्हा त्यांना कधी मी फंक्शनमध्ये बघायची तेव्हा माझ्या मनात यायचं की हाच माझा नवरा असणार आहे. अच्छा. त्याचं कारण आहे की ॲक्च्युली लहानपणी एक साधू आमच्या दाराजवळ आलेला. माझं चाळीतलं घर होतं. बरं. त्यांनी जस्ट मी पुढे गेली ना, आई काहीतरी दान देत होती त्यांना, तेव्हा मी पुढे गेली तेव्हा ते म्हणाले की बेटा तुझा ना, तुला आईला सांगायला लागले की ह्या मुलीचा जो नवरा जो असणार आहे ना तो डॉक्टर असणार आहे. ते हे जेव्हा तेव्हा मी 12-13 वर्षाची होती, त्यामुळे माझ्या मनात ते कायम राहिलं की माझा नवरा डॉक्टर असणार आहे. नाही, पण मला सांगा तेव्हा तुम्ही कुठे राहत होता? तेव्हा मी ट्रॉम्बेला राहत होते. ट्रॉम्बे. पण तेव्हा हे तिथे नव्हते. तिथे त्या नव्हतं, परिसरात. फक्त मी म्हणजे त्यामुळे वॉच करत राहिली की कुठेतरी डॉक्टर नवरा मला मिळणार आहे. अच्छा. मग तेव्हापासून दिसली डॉक्टरची पाठी की तुम्ही म्हणजे मनात प्रेमाचा सायरन वाजायचा ते. नाही, त्यानंतर कन्फर्मेशन केव्हा झालं, जेव्हा आई माझ्या लग्नाची पत्रिका कुठेतरी दाखवायला गेली की का आईचं लग्न जमत नाहीये, आपलं करायचं आहे, तेव्हा तिथे एका ॲस्ट्रॉलॉजरनी मला जे वर्णन केलं ते वर्णन ह्यांच्याशी अगदी तंतोतंत जुळत होतं. पण 100% ते जे वर्णन केलं त्याच्या आधी त्यांना तुम्ही बघितलेलं होतं? बघत होती, त्यांना बघत होती. जो कोण होता ना ज्योतिषी, हा, त्यांना काय तुम्ही सांगितलं असं त्यांना- असाच पाहिजे मला? नाही सांगितलं नाही, पण त्यांनी जेव्हा सांगितल्या क्षणी आईला पण हे कळलं नाही. काय सांगितलं साधारण सांगा ना. तुम्ही आईला सांगितलं की हिचं लग्नाची काय काळजी करू नका तुम्ही, हा. हिचं लग्न बरोबर ऑटोमॅटिक जुळणार आहे. लग्न डॉक्टरशी जोडणार? हा, नाही डॉक्टर हा शब्द त्यांनी काढला नव्हता. डॉक्टर हा शब्द साधूनी काढलेला. ह्यांनी फक्त वर्णन केलेलं की या मुलाचं घर हे एसटी स्टँड, रिक्षा स्टँडच्या बाजूला असेल, आणि त्याच्या घराचं जे बॅकग्राऊंड सांगितला, स्टँड वगैरे, तेव्हा मला हे आधीपासून माहिती होते की कुठे राहायचे. डॉक्टर आहेत हे सांगितलं नव्हतं, पण त्यांनी मला हे सांगितलं की तो बिझनेस करणारा असेल. बरं, तुम्हाला हे सगळं माहिती कधी झालं? जेव्हा आमची एंगेजमेंट झाली तेव्हा ती बोलायला लागली. मग हे सगळं स्वप्न नाहीये, म्हणजे खरं आहे. खरं आहे. खरे आणि मग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा यांना बघितलं तेव्हा काय? ठीक आहे, आता जी मी शोधतोय हां. ती अशीच असेल की हीच आहे हे मला जाणवायला लागलं. मग पहिल्यांदा कधी जाणवलं असं तुम्हाला? पहिल्यांदा जेव्हा समाजात जेव्हा पहिल्यांदा बघितली फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा? तेव्हा मग जाणवलं. तुम्ही काय एकमेकांशी बोलला नाहीत तेव्हा? तेव्हा बोलत नव्हतो. तेव्हा बोलत तेव्हा नव्हतो. नव्हतो बोलत. हां. पण नंतर मग ह्यांनी मला ताईच्या लग्नामध्ये प्रपोज केलेलं की मला तू आवडतेस, मला लग्नाचा पण विचार आहे तुझ्या बाबतीत. हां. तर मी तेव्हा घाबरली. तर त्यांनी का? आता का? नाही, ऍक्च्युली घाबरण्याचं कारण आहे, आता साधू नाही आठवले तुम्हाला? नाही असं मला डायरेक्ट उत्तर द्यावंसं नाही वाटलं, बिकॉज माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते. बरं बरं बरं. त्यामुळे मी घाबरलेली होती की मला, त्यांना हे पटत नव्हतं की लव्ह मॅरेज वगैरे. त्यामुळे मी त्यांना तेव्हा काही उत्तर दिलं नाही की नाही मला असं असं केलं, आणि मी घाबरून तशीच गेली. त्यामुळे हे पण समजले की ती घाबरली आहे. हो. माझ्या पॉझिटिव्हिटीवर माझा खूप विश्वास होता. हां. त्याच्यामुळे मला माहिती होतं की मला कोणी नाही तर हाच मुलगा मिळणार आहे. म्हणजे भले मला त्यावेळेला भरपूर स्थळं येऊन गेली, पण तरीही मला माहिती होतं की याच मुलाशी माझं लग्न होईल. देवाच्या योगाने असं झालं की आईकडूनच हे स्थळ आलं, म्हणजे त्यांच्या आईच्या मनात मी भरली. आणि याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. नाही, तुम्ही सांगा, आम्ही ठेवतो तो तुमच्यावर. कारण ही स्टोरी आहे ना, खरं म्हटलं तर तुम्ही माझ्या तयार घरात ही केलेली आहे. माहिती नाहीये, आजपर्यंत माहिती नव्हती. काय सांगता? हा, आणि यांनाही माहिती नव्हतं. किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष झाली. 18 वर्षापूर्वीची ही कथा आहे, हो ना? तेव्हापासून गप्पच आहात तुम्ही? मला वाटलं आज ते बोलायला मिळेल. नाही मिळत आहे? आता बोला. कधी त्या तुमच्यावर रागवत नाहीत, त्याचं काय कारण? रागवत नाही, कारण मी शांत आहे. छंद काय, आवडतं कसं? आवड म्हणजे ऍक्च्युली मला मेडिकल क्षेत्रात खूप आवड आहे. ती कळली आम्हाला. मेडिकल क्षेत्रातली मदत आवड पण करते मला, दवाखान्यात मदत करते. मी सुद्धा डायटिशियनचा कोर्स केलेला आहे. अरे वा. आमचे काही थेरपीज आहेत वेट लॉस संदर्भात, वेट लॉस नंतर ॲक्युप्रेशर वगैरे. चला, म्हणजे तुमची प्रेमकथा आज आम्हाला कळली, हो की नाही? तुम्हाला असं तर सगळ्यांना कळली, कारण आजपर्यंत आम्ही डिस्क्लोज केलं नव्हतं. पण ते साधू बिदू काय सगळं सगळं आहे ना. स्टोरी ना? नाही, स्टोरी नाहीये, प्रत्यक्ष होतं. तुम्हीच गेले होते की काय कपनी का? बघितलं, असं असतं. काही जुन्या आठवणी आणि आठवणींचा अल्बम चालू लागलो की बऱ्याचशा गोष्टी आणि घटना अशा नकळत बाहेर येतात. नेमकं तसंच झालेलं आहे. असो,
याच टप्प्यावर आत्ता पहिल्या खेळात तुम्हाला किती बक्षीस मिळणार ते आम्ही बघणार आहोत. अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून आपल्या भेटीला 2 पाहुणे आलेले आहेत. जज जेली बियर आणि जज जेली बॉटल. अल्पेनलिबे जज जेली बियर आणि जज जेली बॉटल यांच्याकडून या खेळासाठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळणार आहे. तेव्हा बघूया हा खेळ कसा रंगणार. तुमच्याच घरातल्या वस्तू आहेत अच्छा आणि त्या वस्तूपर्यंत पोहोचायचं आहे. ओके. एका मिनिटात जर ती चांदीची अन्नपूर्णा इथे आली तरी 3ही बक्षिसं तुम्हाला आज मिळणार आहेत. दिन दिन दिवाळी. वेळ सुरू झाली. मी आली. गंगा जलाचे निवासी आदिवासी, जंगलातले आदिवासी. ए मुग्धा 40 सेकंद झाली. 20 सेकंद राहिलेली आहेत. पास अल्पेनलिबे जज जेली स्ट्रॉबेरी. 10 9 8 दिवा दिवा लावला देवापाशी. 7 6 5 4 3 2 1. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. अल्पेनलिबे जज जेली बियर आणि जज जेली बॉटल यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुम्ही यांच्या सासूबाई म्हणजे आई. सासूबाई म्हणजे आई. दोन्ही पण बरोबर की भूमिका आहेत माझ्याकडे. हो की नाही? दोन्ही भूमिका आहेत. काय सांगणार सुनेबद्दल? सुनेबद्दल विशेष असं सांगणार म्हणजे जे सांगितलं तरी वेळ पूर्ण नाही एवढा आहे तिच्यात. का? सर्व गुण संपन्न आहे ती. अच्छा, मला वाटलं इतक्या तक्रारी. तक्रारी नाही. तक्रार करण्यासारखी जागाच कुठे नाही ठेवली आहे तिने. अंदाज आला होता हे काय चाललंय ते? लग्नात माझ्यावर मी पसंती केलेली कशी होती. काय पसंती ती केली? माझी एक नात्यातली होत्या. त्यांच्या जो असे मी मंदिरात आम्ही भेटलो 2 जणी. तर तिचा विचार चालत होता. पत्रिका बघितली मी पण. तर म्हणते ठीक आहे. तर मग म्हटलं आमच्या मुलासाठी चालेल, मला मग पसंत आहे असं मी लगेच तुम्ही म्हटलं. पसंत. मला स्वतःलाच ते पसंत पडली होती. तुम्हाला मुलाने सांगितलं होतं? नाही जरा काहीच काय नाही, बघ, काही नाही. देवळात जा असं. देवळात जा, बाकी नाही नाही. द्या बाबांकडे. कुटुंबामध्ये एकत्र कसं राहायचं हे ते सर्वांना शिकवून दिलेलं आहे कुटुंबामध्ये. बघा कौतुक चाललंय तुमचं. आता द्या, तुमच्याकडे घ्या माहिती. मी वहिनी मोठी. नातं म्हणजे ते असं नणनाथ पण नंदेसारख्या कधी वागलंच नाहीये. नाही मग म्हणजे आम्ही सब बहिणीसारखं आज परत व्यवस्थित. वहिनींना खूप छान वाटलं. हो की नाही? डोळ्यात पाणी आलं. नंदेने किती त्रास दिलाय ते लगेच कळलं. नाही नाही अजिबात नाही त्रास. डोळ्यात पाणी कसं आलं? आनंद असतोय ते. आनंद अश्रू आहेत. अच्छा. कारण ती माझी एकच नणन आहे. हो, हो. खूप चांगली आहे. खूप चांगलं. जसं मी त्याला सांगितलं मला ही भाजी आवडते, मला हे आवडतं, ते अगदी माझं मन हे होईपर्यंत त्या मला तेच. अच्छा अच्छा. त्या आणि त्यांची आई म्हणजे माझी सासूबाई पण. हो ना. मग 30 दिवसाच्या भाज्या सांगून ठेवल्या. मग घरी काय करायला नको ना आपलं. नणंदबाई, तुमच्याही डोळ्यात पाणी आलं, वहिनीच्याही डोळ्यात पाणी आलं. हो ना? जरा भाऊ भाऊ काय म्हणतात? म्हणजे आई नसेल, म्हणजे आई तर सध्या माझी नाणीजला असते, पण ती ॲज अ बहीण म्हणून, आई म्हणून तिच्याकडे बघतो मी. दोघांचंही प्रेम दिसतंय आम्हाला, डोळ्यातून व्यक्त होत आहे. इतकं छान आनंदात आहात आणि म्हणून हे आनंदाश्रू येत आहेत. हो, तुमचं हे किती दिवस तुम्ही लपवून का ठेवलं भावापासून? वडिलांच्या भीतीमुळे. म्हणजे लपवलं. हा. द्या. मी नणंद आहे तिची. अच्छा, यांची नणंद तुम्ही? हो. बरं. ठाण्याला राहते. मनमिळाऊ, हुशार आणि जिद्दीने कुठलीही गोष्ट करायची म्हणजे करायची. हे तिचं आजचं म्हणजे तिच्यामुळेच हे सगळं आज वैभव जे आहे, भावाला साथ दिलेली आहे तिने आणि कुटुंब खूप छान सांभाळले तिने. मी तिची लहानपणापासूनची मैत्रीण. ती खूप प्रेमळ, खूप म्हणजे टॅलेंटेड एवढी की इतकी म्हणजे एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती करणार म्हणजे करणार. तिला नाही हा तिचा शब्दकोशात शब्द नाही. खूप मेहनती. फक्त माझी एवढीच तक्रार आहे की तिने स्वतःचं तब्येत सांभाळावी.
अजिबात माहिती, अजिबात आराम करत नाही. अक्षरशः दमते, डोळ्यात पाणी असतं, पण तरीही ती थांबत नाही आणि आरामही करत काय नाही. काय करता काय? मी तिची भाची आहे आणि माझी सर्वात लहान आत्या आणि खूप म्हणजे एन्थुझियाझम खूप आहे तिच्यामध्ये. आणि कुठली गोष्ट जर तिला सांगितली तर तिच्या डीपमध्ये जाऊन, म्हणजे आम्ही जर तिला काही विचारलं तर आम्ही उत्तर विसरतो एवढी ती प्रश्न विचारते. खूप जास्त मेहनती आणि धावपळ करते, खूप जास्त धावपळ करते. पण मला सांगा, आता या ठिकाणी या घरातल्या मैत्रिणी किंवा जे कुटुंबातले सदस्य आहेत त्यांच्यासाठी एक खेळ आहे. ही उशी जसं गाणं सुरू होणार, उशी पुढे पुढे सरकणार, गाणं थांबेल त्यावेळेला उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना शिक्षा मिळणार. शिक्षा पूर्ण केली तर बक्षीस तुम्हाला मिळणार. बघूया. तुमच्याकडे हा आपला हात भारी, आपली लाथ भारी, आपलं तर सगळंच लय भारी. हे तुम्ही केस्टो मुखर्जीच्या आवाजात म्हणायचं. अमिताभ बच्चन आवाज नको दुसरा. बघा, नाही तर आता हे बक्षीस जाणार. ए साला, आपली लात भारी, हात भारी, आपलं सगळंच भारी. अरे वा, भारी, क्या बात, अभिनंदन. झी मराठीकडून ही म्युझिक. कोळी गीत म्हणा. हिच काय गो गोरी गोरी पोरीने मिरवते काउरी. हिच काय गो गोरी गोरी पोरीने मिरवते काउरी. हीच पोरी लाईन देते मला मंद्रावरी. हीच पोरी लाईन देते मला बंदरावरी. अभिनंदन. तुमच्याकडे जी काही गाणी जे काय आहे ते सगळं लाईनचंच आहे ना. या, अभिनंदन. म्युझिक. मराठी 12 महिने सांगा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, प्रॉम्प्टिंग. फाल्गुन. त्यामुळे हे बक्षीस गेलं. आणि आता तुमच्याबद्दल तक्रारी आल्या त्या बघूया काय. शॉपिंग बॅग ह्या तुमच्या घरात असल्या तरी प्रत्येक दुकानातून 2 एक्स्ट्रा मागायची सवय लागली आहे तुम्हाला. खरं आहे? हा आरोप आहे, तो बंद करावा अशी इच्छा आहे. आपण कुठलंही टार्गेट अचीव करण्यासाठी खूप धडपड करता, पण ती करत असताना 10 वेळा पडता. खरंय? वेळ मिळाला की शॉपिंग कर. आलेल्याला इतकं जेवायला घालता की तो परत येऊ नये याची काळजी करता. मैत्रिणींना वेळ देत नाही. मान्य आहेत का हे आरोप? हो की नाही? एवढ्या बिझी असतात की त्यांना फोनवर बोलायलाही तुम्हाला वेळ नसतो. मला सांगा, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय मत? सगळं खरं आहे आणि मला ते सुधारायचं आहे. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? स्वतःची तब्येत सांभाळणं, त्यासाठी धडपडणं जे असतं ते थोडंसं कमी करणार. कमी करायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनींनी काय केलं पाहिजे? सगळ्यांची तारांबळ म्हणजे जी काय करते धावपळ, त्याच्यामध्ये स्वतःची तब्येत पण सांभाळणं महत्त्वाची आहे. ती तब्येत जर व्यवस्थित असेल तर आणखी पुढे चांगलं काम करेल ती. त्याच्यामुळे ती बोलते बरोबर बोलते. सॉरी म्हणायचं असेल तर तुम्ही कोणाला म्हणा? स्वतःलाच सॉरी म्हणणार का? काय तुमच्या चुका झाल्या असतील 18 वर्षात म्हणून तर मी तसं तिची क्षमा मागतो असेल काय तर. अच्छा, त्यांचीच. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? माझ्या आई वडिलांच्या बाबतीत आणि सासूसासऱ्यांच्या बाबतीत जर कळत न कळत काय चूक झाली असेल माझ्याकडून, की ते दुखावले असतील, त्यांनी मला माफी करावी. काय गंमत असते, या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचदा व्यक्त होताना नकळत डोळ्याच्या कडा पाहणा होतात. आठवणींचा अल्बम चालत असताना बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतात, व्यक्त होतात. नेमकं तेच झालं. चला, या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करूया. आणि प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.